श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज रविवार आहे आणि आज खूप मोठी कालाष्टमी आहे. रविवारच्या दिवशी कालाष्टमी येते तेव्हा त्या दिवसाला खूप सारं महत्त्व प्राप्त होत असतं, कारण रविवार हा कालभैरवाचा वार आहे आणि त्याच दिवशी कालाष्टमी आलेली आहे. आता बघा, आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या घरामध्ये काही शत्रुपीडा असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असतील किंवा नजरबाधा असतील किंवा अजून कोणतेही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असतील तर ते दोष दूर होऊन जातील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आणि आजचा योग खूप महत्त्वाचा आहे. आज रवी पुष्प नक्षत्रसुद्धा आहे आणि त्यामुळे आज हा खूप मोठा योग तयार झालेला आहे. या योगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, आपल्या घरामध्ये जर असे काही दोष निर्माण होत असतील तर असे हे दोष आपल्या घरामध्ये असल्यामुळं आपल्या घराची प्रगती होत नाही आणि त्यामुळे पहा आपल्याला कधीही यश संपादन होत नाही आणि जे काही आपली लक्ष्मी माता आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. लक्ष्मी घरामध्ये आली तरी ती टिकून राहत नाही. असे भरपूर गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर बघा, आपल्याला कापूरसोबत कोणती गोष्ट जाळायची आहे. तर कापराचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कापूर हा अगदी खूप सकारात्मक असतो आणि कापूर आपण घरामध्ये जर जाळला तर कापूरमधल्या ज्या काही शक्ती आहे तर ती सकारात्मक बनवण्याचं काम आपल्या घरामध्ये करत असते. तर बघा, आपण घरामध्ये जर रोज आरती केली, रोज जर कापूर जाळला तर आपल्याला एक अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे रोज आपल्याकडून एक तरी कापूर आपल्या घरामध्ये जाळला गेला पाहिजे. यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये जी थोडीफार नकारात्मकता येत असते, दोष असतात, तर ते दूर होण्यास मदत होत असते. रोज आपण जर ह्या गोष्टी केल्या तर मग आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे तर ती संपून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण झालं की आपल्या घराचीही प्रगती होत असते. तर बघा, अशा काही विशिष्ट तिथी आहेत. आपल्याला रोज अशा गोष्टी करायला जमत नसेल तर अशा विशिष्ट तिथी असतात बघा, तर ह्या तिथींना खूप महत्त्व असतं. हा जो योग असतो ना, ह्या योगावर जर आपण अशा काही उपाय केले तर ह्या उपायाचा आपल्याला खूप सारा फायदा मिळत असतो. पण उपाय करताना आपण अगदी श्रद्धेने आणि भावनेने उपाय करायचे आहेत. जर श्रद्धेने भावनेने उपाय केले तरच त्याचं फळ हे आपल्याला मिळत. आता बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर आपले स्वतःचे विचार देखील नकारात्मक होतात. आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वभावामध्ये फरक पडत चालतो. ते सारख्या छोट्या छोट्या गोष्टीला भांडणं करतात आणि प्रत्येक जण चिडचिडपणा करतात, प्रत्येक गोष्टीला चिडचिड करतात. मग असा हा स्वभावसुद्धा माणसाचा बदलून जातो. त्यामुळे आपल्या घरात ही जी काही नकारात्मकता आहे तर ही आपल्याला कायमचीच दूर करायची असते. त्यामुळे रोज जर आपण अशा ह्या गोष्टी केल्या तर याचा फायदा आपल्यालाच होईल. आता बघा, आपल्याला ह्या उपायासाठी काय लागणार आहे, तर आपण कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तर 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. पहा, आपण जर भीमसेनी कापूर घरामध्ये यूज केला तर ह्या कापराचे खूप सारे फायदे आहेत. हा कापूर म्हणजे घरामध्ये एकदम सकारात्मक वातावरण निर्माण करतो. घरातली जी नकारात्मकता आहे ते शोषून घेण्याचं काम हा कापूर करत असतो. त्यामुळे असा हा कापूर आपल्या घरामध्ये असायलाच हवा. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल, परंतु आपल्या घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूर आणून ठेवत चला. बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते की आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळत चला. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक आहे, म्हणजे हा वनस्पतीपासून बनलेला आहे आणि जो साधा कापूर असतो तर त्यामध्ये प्लॅस्टिक मिक्स असते, त्यामुळे त्या कापराचा आपल्याला काहीही फायदा होत नाही. असा हा भीमसेनी कापूर जर आपण घेतला तर याचे आपल्याला खूप सारे फायदे होतात. तर 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे सध्या तो कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. तर 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता बघा, त्याबरोबरच आपल्याला चिमूटभर जिरे घ्यायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. ह्या 2 वस्तू आपल्याला कापरासोबत जाळायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन आपण एखादी वाटी घ्या किंवा मग आपल्याकडे
मातीची पंती असेल तर त्यामध्ये घ्या, किंवा तुमच्याकडे धूप जाळण्यासाठी काही धूपदाणी असेल तर त्यामध्ये घ्या. कोणतीही गोष्ट असली तरी चालेल आणि त्यामध्ये आपण घ्यायची आहे, किंवा मग साधी प्लेट घ्या, त्यामध्ये जरी घेतलं तरी चालेल. आता बघा, ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. टॉयलेट बाथरूम सोडून आपण बाकी सर्व ठिकाणी ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. आणि फिरवत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही कालभैरव अष्टकम स्तोत्र जे आहे तर ते म्हटलं तरी चालेल, ते सुद्धा तुम्ही म्हणायचं आहे. आता ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे. मुख्य दरवाजा बाहेर आल्याच्या नंतर उंबरठा आहे जो आपला, तर उंबरठ्याच्या मध्यभागी ह्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे. म्हणजे जी प्लेट आपण घेतलेली आहे किंवा वाटी घेतलेली आहे ती ठेवायची आहे आणि ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. आता बघा, या गोष्टी आपण प्रज्वलित केल्यानंतर त्या जोपर्यंत ते जळत आहे, तो कापूर जळत आहे, त्या वस्तू जाळत आहे, तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुमचे जे कोणते गुरु असतील त्यांचा तुम्ही जप करू शकता. नाहीतर मग तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केला तरी चालेल. जोपर्यंत आपण ज्या वस्तू पेटवलेल्या आहेत त्या जळत आहेत तोपर्यंत आपल्याला ह्या मंत्रांचा जप करायचा आहे. आता बघा, ही जी काही वस्तू जळाल्यानंतर, ह्या वस्तू जाळल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती राख आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. थंड झाल्याच्या नंतर घ्यायची आहे. आणि पहा, आपल्या घराच्या थोडंसं बाहेर यायचं आहे आणि काय करायचं, आपल्या हातामध्ये ती जी राख आहे तर ती घ्यायची आहे आणि वरच्या साईडला तर आपल्याला आपल्या हातामध्ये त्या वस्तू घेऊन फुंकर मारायचे आहे. म्हणजे आपल्याला आकाशाकडे त्याला फुंकर मारायचे आहे. आणि हे फुंकर मारत असताना आपल्याला हे म्हणायचं आहे की माझ्या घरातले जे काही नकारात्मकता आहे, जे दोष आहेत, जे संकट आहेत तर ते या राखेमध्ये जळून खाक झालेले आहेत आणि वरच्या साईडला त्याला फुंकर मारायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. पहा, त्या वस्तू जेवढ्या जळतील तेवढ्या जळून द्यायच्या आहेत. नाहीच पूर्ण जळाल्या तरी चालेल, परंतु आपल्याला अशा प्रकारे जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या राखेची फुंकर मारायची आहे. आणि बघा, असा हा साधा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आणि हा उपाय केल्याच्या नंतर पहा, तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, शत्रुपीडा असेल, सर्व दूर होऊन जाईल. त्यामुळे पहा, आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तर अशा प्रकारचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.